Welcome back to Ingwa News. The old mini bridge at Kotkarwada on Pendle-Koregaon Harmal Road is weakening due to erosion below. Locals fear it may collapse anytime and have demanded urgent action from the PWD. प्रकाश बाब काय ह्या रस्त्याची स्थिती झाली आणि रस्तो प्लस जे पूल हा खाली ते एक धडा कोसळलेली हा तो कोसळपाची शक्यता तुमका किती दिसता? फाटल्या 2 वर्षा पहिली हे कोसळटा म्हणून आम्ही येई दाखयल्ले आणि तात्पुरते ते रुद्रेशा कडसून आम्ही काम करून घेतलेले पण त्याच्या उपरांत 2 वर्षा झाली त्याचे परत काय डाग येईना. आतापर्यंत प्रत्येक माणूस आणि तुमच्या माध्यमातून सगळ्या व्हायरल जाता म्हणून ते फक्त येई जेई येऊन फक्त सुपरवायझिंग करतात. लोकांक त्याचो काय फायदो जायना ना. आज लोक जावं खंयची गाडी पडटली तेन्ना त्या दीस ऑन द स्पॉट काम जातले. तेका लागून माझी एकच इच्छा हा की ते कोटेशन टेंडर काढून अर्जंटली करून उडोवपाची आणि तेका ब्रिज सध्या बांदूंक मेळचो ना. तेका टेम्पोररी पायपां घालपाची 1 दिसाची अर्जंटली काडपाची. फक्त 2 दीस रस्तो बंद उरतलो आणि तेणी सांगपाचें आमचं जर ते पेमेंट करतात आम्ही 2 ते 3 दिसान रस्तो खुला करता. माझी चॅलेंज हा. नमस्कार, सध्या आम्ही कोटकरवाडा पेडणे जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावर आहोत आणि या ठिकाणी मुख्य रस्त्यावर एक मिनी पूल आहे, साखव आहे आणि तो साखव वरून तंदुरुस्त दिसतो, परंतु जर आत आपण लक्ष दिला तर आतून मोठ्या प्रमाणात एक धडा पूर्णपणे जी दगडांची आहे ती दगडांची कोसळलेली आहे आणि जर मोठ्या प्रमाणात पाऊस लागला आणि या भागात जर पूर आला तर ते दगड आहे ते शिल्लक ते पूर्ण वाहून जाण्याची शक्यता आणि पूल कोसळणार. जर पूल हा कोसळला तर पेडणे टू कोरगाव जाणार किंवा कोरगाव टू पेडणेहून येणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार. दूरवरून कुठंतरी प्रवास करावा लागेल. त्यामुळे जे आपले सार्वजनिक खात्याचे मंत्री अर्थात आपले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आहेत त्यांनी याकडे लक्ष देऊन हा पूल लवकरात लवकर दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.